मित्रांनो नमस्कार, वेलकम टू एसपी सर सह्याद्री अकॅडमी। आज आपण द सिम्बॉल ऑफ इंडियन रेनेझन्स म्हणजे ज्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून ओळखतो। प्रबोधन म्हणजे काय तर अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीतींमध्ये अडकलेला जो समाज असेल त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून मुख्य प्रवाहामध्ये आणणे, त्याला आपण प्रबोधन असं म्हणतात। सो ही प्रबोधनाची चळवळ भारतामध्ये राजाराम मोहन राय यांच्याद्वारे सुरू करण्यात आली होती। ओके, यांना इंडियन पायोनियर ऑफ एज्युकेशन असं सुद्धा म्हणतात। भारतामध्ये जी शिक्षण पद्धती आहे ती सुरू करण्याचं काम बंगालपासून राजाराम मोहन राय यांनी केलं होतं। सोबतच भारतामध्ये ज्या सामाजिक सुधारणा चळवळी आहेत त्यांचा जन्म राजाराम मोहन राय यांच्यापासूनच झालेला आपल्याला पाहायला मिळतो। काय आहे राजाराम मोहन राय यांचं कार्य तर त्यांना आपण सामाजिक सुधारणांचे जनक म्हणून ओळखतो। तसंच आधुनिक भारताचे जनक म्हणून सुद्धा राजाराम मोहन राय यांच्याकडे पाहिलं जातं। सामाजिक सुधारणांचा जन्म म्हणून ओळखतो तर त्याच्यामध्ये काय आहे सुरुवातीला तर 1828 साली राजाराम मोहन राय यांच्याद्वारे भारतामध्ये ब्राह्मो समाजाची सुरुवात करण्यात आली। ओके, ब्राह्मो समाज हा मोनोटोनस विचारांवर आधारित होता। एक ईश्वर आहे, तो निर्गुण आहे, सर्व जाती धर्मांसाठी तो समान आहे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, समानता आणि मानवता या अप्रोचवर आधारित आपल्याला ब्राह्मो समाज पाहायला मिळतो। सोबतच राजाराम मोहन राय यांचा जन्म राधानगर या ठिकाणी 1772 मध्ये झाला। समाज सुधारणाची कास त्यांनी मनाशी धरली आणि एक मूर्तीपूजा याच्यावर टीका केली म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं होतं। समाज सुधारणा करताना संपूर्ण त्यांचा प्रवास आणि सोबतच आत्मीय सभा असेल, ब्राह्मो सभा असेल यांच्या माध्यमातून त्यांचा केला गेलेला प्रवास। ओके, राजाराम मोहन राय यांची वृत्तपत्र, त्यांची पुस्तकं, राजा हे टायटल त्यांना अकबर II म्हणजे अकबर दुसरा यांनी दिलं होतं आणि रॉय ही उपाधी त्यांना ती वडिलोपार्जित आलेली होती। रॉय हे सन्मान त्यांना वडिलोपार्जित दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। राजाराम मोहन राय यांच्या संबंधी अधिक माहिती तुम्हाला मिळवायची असेल किंवा पाहिजे असेल एसपी सर सह्याद्री अकॅडमी चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, ऑल द बेस्ट।